आईच्या गावात खतरनाक आहेत रे. एक नंबर आहे खेकडी, काळी काळी एकदम आहे एकदम. आणि तिथे पाठीमागे बघता ना केवढ्या आंब्याच्या साठीच्या साठ्या आहेत बघा. तयारीकडे झालेली आहे. ही चूल आहे पेटवले आणि चुलीवरती आम्ही करणार आहोत. साहित्य तिकडे कटिंग करून घेतले वर्षाने. माहिती आहे आपण जुन्या घरी असतील तिकडच्या मटण बनवलेलं आहे याच्यामध्ये एक नंबर झालेला. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललेलो आहोत केळशीला. केळशी बाजारपेठ आमचं तिकडे काम आहेत आणि आमचे काही नातेवाईक आहेत त्यांना पण भेटणं होईल जावळ्यात वगैरे. नंतर मग केळशी जाऊ, केळशीतनं मग तिकडे काही जरा फिरू आणि हिचं पण काम आहे की तिकडे बँक आहे ते करून. तर तुम्हाला त्यानिमित्ताने व्हिडिओ पण दाखवतो तिकडचा काय नजारा आहे. जाऊया आता. आम्ही चाललो आहे केळशीत. आमचा फेरा आहे पूर्णसा. आपली गाडी आहे तिथे खाली बुलेट. हे गाव आहे आमचं इथे खाली पालवाडी. बुलेटने आम्हाला निघायचं असं पूर्ण फेरा मारून 17-18 किलोमीटर. एरवी आई वगैरे घरी असले की दरवाजा उघडा असायचा, पण आता आम्ही जाताना बाहेर बंद करून जावं लागतं. बरेच जण विचारतात बाजूला शेजारी कोण राहतात. तर हे काकांचं घर आहे, ते मुंबईत सहसा म्हणजे येत नाही, सणासुदीला फक्त येतात. 1 तास मला वाटलं लागेल तिकडे जायला. कडवे झालेत काय सगळा शेंगा. आता मी मला सगळी लोक येतील तर परत गाव भरेल. आता म्हणजे 15 दिवसांनी सुरुवात होईल. मुलं सुट्टी पडतील तशी येत राहतील. गावाला गाडी बरी पडते, बरं वाटतंय बाहेर पडताना. खडी असते ना एरवी, कडवी काढतात आता. म्हणजे त्यांच्या पूर्ण टाण्या असतात ना. चवळी जरा आहे, चवळीचा बाज आहे जरा. मामीना भेटलं, आम्हाला भेटलं इकडे. आणि आमची लाड्या जी आहे ती गेली शेतावर. तर येताना जाऊया. जावळ्यात कुळीत चांगले होतात. जावळे गाव फेमस आहे कुळीत कडवेसाठी, पावट्यासाठी. कडवे चवळी कमी झाले आता, पण कुळीत होतं इकडे. तर ते घेतलं आम्ही. आता पाठीमागे चिंचगर, त्यानंतर मग मांदिवली गावं गेली, कवडोली, रावतोली. आणि मग आता हे पुढे मध्ये गावच नाही कुठलं केळशीपर्यंत. बाकी सगळी गावं पलीकडची आहेत. मग आमच्या गावचे स्टॉप आहेत ना, जावळे गाव, आंबवली, यांच्या पलीकडे स्टॉप. पूर्वी ST इकडे थांबायची, लोक इकडेच यायची पलीकडे. आमचा स्टॉप पुढे गेला आता, जावळ्याचा पाठी गेला. हां, फक्त मध्ये खाडी आहे म्हणून. आता पाणी कमी आहे, नाही तर एरवी आमचा सगळा व्यवहार कुठे जायचं असेल मुंबईत किंवा बाजारपेठेला तर पलीकडे येऊन मग आम्ही गाडी पकडायचो. इथं आमचे स्टॉप आहेत गावांचे, ऑफिशियली स्टॉप आहेत. म्हणजे हां, सकाळची ओटी आहे. आणि आमच्या गावी म्हणजे मुंबईला जायचं असेल ना तर आम्हाला तीन टाईम गाड्या होत्या. रात्रीची पण गाडी होती, सकाळची गाडी होती, दुपारची गाडी होती मुंबईत जायला. प्रायव्हेट गाडी हा विषयच नव्हता. हां, प्रायव्हेट गाडी विषयच नव्हता काय एक टाईमला. म्हणजे गावात लक्झरी फक्त गणपती टायमाला यायच्या. हा, हे आमचा पलीकडचा स्टॉप, आंबवली बस थांबा. हां, इथून रस्ता आहे जायला आमच्या खाडीवरती. तारा असेल ना ओटी, इथून आम्ही शॉर्टकट 5 मिनटात घरी गेलो असतो. आता 10 मिनटात एवढा जवळ आहे इथून. पण काय आहे, एवढा फेरा मारा लागतो आम्हाला. एवढा फेरा मारतो म्हणून तर आम्ही केळशीत पोचतो. नाही तर ब्रिज झाला तर आम्हाला किती जवळ आहे केळशी. आपला साखरीचा ब्रिज झाल्यावर ते आपल्याला जवळ पडेल. काम चालू आहे बोलतात, बघूया आता. केळशीमध्ये एंट्री झालेली आमची. केळशी दालदोडी इकडे खाली गेलो तर बरेच दिवस दालदोडीत गेलो नाही रे आपण. केळशी मंडणगड गाडी लेट झाली का ही. इथं जायचं जाईल म्हणजे. इथं केळशीतल्या रस्ते म्हणजे एकदम लय भारी रस्ते आहेत. एवढी एक गाडी पास होताना मुश्किल आहे. 2 ST आल्या आजूबाजूला, संपला कार्यक्रम. मग पाठीचा करावं लागेल. आता 2 दिवसांनी इकडे यात्रेची तयारी. आता यात्रा आहे जोरात, तयारी जोरात आहे. बँकेतली कामं, पासबुकला एंट्री आजकाल बारकोडवरती होते. एक बरं केलं आहे. बीचवर जायचं असेल तर इकडून रस्ता आहे. थोडासा 3-4च्या नंतर देवीच्या मध्ये काय मुंबईतली लोक आता आली हळूहळू. चला वर जाऊया आपण. नाश्ता पाणी काय करायचं का वाटत नाही, घरूनच खाऊन आलेलो. दिन्या शेठ काय मग तयारी जोरात आहे काय यात्रेची? बाईकच घेऊन बाईक गावाला होती, ते तर न्यायची आहे मला. तर मंडळी आम्ही आलो केळशीच्या बाजारपेठेत नाही, बाजारात, मच्छी मार्केटमध्ये. इथं येणं होतं. आता ह्या टायमाला मच्छी आहे का नाही माहीत नाही, बघूया जरा. हाचली तर घेऊ, नाही तर नाही घेऊ, बघू काहीतरी. नाही हे लोकांना बघायचं असतं. कालवा सुरू झाली बघा.
कशी ती पाणी कधी वाटतं आता आता वाटला सकाळचा असतो समोर की दुपारचा दुपारचा गोबरी आले चांगले गोबरे आले गोबरे बांगडे वगैरे मस्त आले कोली पण भारी आहे रे हा बच्चे बिच्चे हा नमस्कार काय माकली वगैरे आले माकडा राजाराणी बांगडा पापलेट हलवा सगळं आलंय ना सगळं आहे काय पाहिजे बघा कोलंबीचं कसं वाटत ताजे पापलेट ताजा एकदम हो लेपा कसे ते पण चांगले ताजे दालदोडीत ना आले तुझ्याकडे काय हा कोडा मासा हा उतरे बोलतात जोडी कशी आहे 200ला 2 200ला 2 आणि बाकीचा वाटा कसा आहे 100 रुपयाच्या मोरवाई आणि हा कोळंबी हे हलवे आहेत छोटे बघ तिकडचे बघा हिच्याकडे मोरवाई चांगले आहेत हिला मोरवाई चांगले आहेत वर्षा बोलते नाही घ्यायचं ती कुठली मच्छी आहे कसा हो काय बोलतात त्याला त्याला पाहुणा हलव्यासारखं एकदम काय बोलतात पाहुणा 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 खाल्ला मी मस्त मस्त लागतो माणसाला असतं एकदम कसा तो हे 150 रुपये 100 रुपये 100ला देतील बोलतात मस्त आहे हॅलो अरे आजच्या गावात खतरनाक आहेत रे एक नंबर आहे तिकडे काळी काळी एकदम आहे एकदम भरलेली आहे कशी हो कशी लावली एवढे 1200 रुपयाला एकच मोठं आहे बाकीचे बारके बारके 1200 रुपये सांगतात बारकेच आहेत घरी मादी जा बांगडा पण नाही हा नर असेल तर मादी आहेत का ही नर आहे इथे मांडली हा कोण आहे तो नर आहे हा ही मादी आहे ही मादी आहे ही नर आहे हिरवी चांगले आहेत हिरवी एक नंबर आहेत पण मुलांना गावी आहे मुंबईला नाही पण मुंबईला नेली असते आपण कितीला देशील खाली दाखव खाली वर्षा बोलते आपण घेऊया मुलांसाठी खेकडी बनवून घेऊन जाऊ त्यासाठी आम्ही घेतोय तर खेकडी चांगली पण आहेत आणि गावची खेकडी चांगली असतात तर मावशीने कमी केले पैसे थोडे आणि आम्हाला ती देते कितीला 800ला 900 बोलत होती पण मग 800ला 10ला 14 तर किती असतील मावशी 8-10 असतील 2-3 मोठी आहेत बाकी मिडियम साईजचे आहेत 2-3 मोठे बाकीची सगळी छोटी मिडियम साईजची आहेत पण हा मस्त मोठा आहे कशी जाणार सरळ ह्याला बांधा पहिले सो आम्ही घेतले खेकडे आता 800 रुपयाचे खेकडे घेतलेत बनवून नेऊया पद्मू प्रांजूला जास्त आवडतात ना गावची खेकडी खायची मजा वेगळी असते म्हणून घेतलीत तर बनवू जाऊन मुंबईला पनवेलला भेटतात तर काय झालं भरपूर भेटतात पण त्याला चव नाही तेवढी वाटत रेसिपी पण शूट करूया गरम गरम वडे केळशीतले फेमस वडे आणि काय समोसा पण असतो आपल्याकडे ना दुसरा काय समोसा असतो चिल्ली समोसा असतो हां ना मंचुरियन मंचुरियन वगैरे मग यात्रेच्या दिवशी पण गाडी इकडेच की खाली खाली असते यात्रेच्या दिवशी खाली 12 महिने कधी पण या वडे मस्त मिळणार गरमागरम इकडे केळशीत वडापाव फेमस आहे खुसखुशीत वडापाव खाव्या जरा गरम गरम वर्षाला नाही खायचं वर्षा बोलते नको कोकम सरबत वगैरे मिळत तिकडे कोकण सरबत वरती मिळेल तिकडे आपण चाललोय ना केळकरच्या आंबोलीला केळकरच्या आंबोली जायचं आहे मला असं बसायला मस्त खाली ओंडके केलेत अरे इकडे या काय नाश्ता करतो घे घे खेकडी घेतली आम्ही भाजीला एवढी चव आहे ना मेन तेच असतं याच्यामध्ये कोथिंबीर फ्रेश घातले भाजीला मेन चव आहे
केळशीला आला का वडापाव खाल्ला नाही असं होणार नाही. इथे खाली अजून एक काका आहेत श्रीमंत का त्यांचा पण मस्त भेटतो. तिथे कधी आपण दरवेळेला त्यांच्याकडेच खातो. गल्लीत हा ते ना त्या दुसरे आहेत ना ते हे पण चांगलं वाले. वाडी जास्त आहे ना इकडे. कुंभार वडा. कुंभार वडा बघा. केळशीचा फळ केळशी खूप मोठा पसरलेला आहे. हा केळशी खूप मोठा आहे. तर खूप मोठा आहे केळशी. मला वाटतं पावसाळ्यात 2 सूट घेतला तुम्ही. हा पावसाळ्यात 2 शूट घेतलेला. आता हा वाटीवर आलो आपण. महापुरुष मंदिर आहे इकडे आजगावला रस्ता आहे जायला. तर हा केळकरच्या आंबोली जायला रस्ता आहे. मला वाटतं आपल्या गावातले ते महेंद्र अण्णा आहेत ना त्यांचं लग्नाला आलेलं आज पहिलं. मला वाटतं किती होतं तेव्हा लहान गावी होतं मी. काय माहिती कसं आहे आता बघूया. पहिल्यांदा झालं आहे बऱ्याच दिवसाने केळकरच्या आंबोलीत. बरेच जण मंडळी आहे ना आपल्या आंबोली नावाने येतात आणि इकडे येतात काय जण. बरं इथून पाठी फिरतात. आता बऱ्याच जणांना माहिती पडलं आहे रटाटे आंबोली. विचारतात एस्पो सतीश रटाट्याचं गाव कुठला मग येतात बरोबर. नाहीतर अरे पूर्वी आंबोलीत येणारी माणसं इकडे जायची इथून परत जायची. आता कसं लोकांना गुगलवरती वगैरे माहिती पडतं. पण बऱ्याच दिवसांना आलं इकडे. सरळ लेफ्ट साईडला जाऊ का जवळ आहे इथून. आंबापोळी 1 नंबर आहे. आवडली. आम्ही आलेलो होते एका ठिकाणी. आपण कुठलेही प्रोडक्ट विकताना क्वालिटी चेकिंग हा महत्त्वाचा विषय आहे. वडी पण आहे एक त्यांची. त्यांचा बॉक्स दाखवतो वडीचा. असं बॉक्स असतात 100 ग्रॅम असतं त्याच्यामध्ये. ते सगळे आंबापोळीच आहेत ना. आंबापोळीचं बघा असे साठे केलेले असतात. आणि हे पण ना असं काही स्क्वेअरमध्ये काही असे पण येतात. हे बघा ना किती आहेत. इकडे आहे भरपूर आहे. बघा आता हे नवीनच टाकलेत. आता हे नवीन टाकलेत. काही त्या साईडला पण आहेत. इकडचं यांची आंबापोळी मला खूप भारी आवडली. आम्ही हे शॉपवरती सगळं ठेवणार आहोत विक्रीला. आम्ही केळशीमध्ये केळकर पुढे केळशी आंबवली आहे. केळकर आंबवली तिकडे आलं आणि तिथे पाठीमागे बघताना केवढ्या आंब्याच्या साठीच्या साठ्या आहेत बघा. वरती पण मोठं प्रोडक्शन आहे त्यांचं आणि खूप साऱ्या प्रमाणात आंबापोळी इकडे चालू आहे सुकवायचं काम. सन ड्राय प्रॉपर असं उन्हामध्येच खाली सुकवतात ते. आणि हे जेवढं युनिट आहे त्याच्या बाजूला पण आणखी आहे. आणि यांच्याकडे आमरस वगैरे खूप भारी मिळतो. तर शॉपवरती आपल्याकडे विक्रीसाठी आम्ही ठेवणार आहे. गावाकडचे जे शेतकरी आहेत बागायतदार आहेत त्यांच्याकडून आपण ऑथेंटिक चांगले प्रोडक्ट घेऊन तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत असतो. सो आज आमची ही जी ट्रिप आहे त्यानिमित्ताने आम्ही म्हटलं जाऊया भेटी देऊया. आलो इकडे आणि झालं. चला दुपारचे वाजले आता 12:30. पण आता निघायचं आम्ही नॉनस्टॉप जाऊ आता. आणि इकडे पेट्या बघ कसल्या लाकडाच्या पोट्या आहेत. हे बघ. तर एक काम महत्त्वाचं झालं. आम्ही केळक्षेत्राला आम्हाला 2-3 कामं होती ती महत्त्वाची सगळी झालेली आहेत. चलो इकडे अशा वाड्या आहेत इकडे घरं आहेत. शिकता मला हा वाडा असेल. आपण केळकरच्या आंबोलीतलं हे इकडे मस्त छान असं मंदिर आहे वीरेश्वर देवाचं. इकडे दीपमाळ आहे आणि समोरच असं मोठा असं परिसर आहे. ओवलीचं झाडं वाटतं हे. किती भारी वाटतं ना मंदिर. बाहेरचा परिसर बघा किती मस्त वाटतं आहे. थंडगार हवा सुटले आणि असं मस्त असं मंदिर आहे. दर्शन घेऊया. सावली वगैरे मस्त. इथं नदी पावसामध्ये लय भारी असेल इथे रे. हां एक नंबर आहे. वड खाली पडला तरी पण त्याला जुना असेल खूप रे. खूप वड जुना आहे. पुन्हा एकदा केळशीमध्ये आलो आहे. दिन्याकडे सामान ठेवलेलं. दिन्या भाई हाय. कुठे गेले आम्ही कधी काय म्हणून तुझ्या मला तर खाली नुसते चटके लागतायत पायाला ना. चटके चेहऱ्याला जास्त. माझे पाय नुसते भाजत होते एवढे ना उन्हातून. मिरची पांडी आणि हे बिडी. तो 3 दिवशी गेला म्हणजे आला आणि ते संध्याकाळी गेला तिथे त्यांची मांडव थांबली होती. आमच्या लाड्यात जिकडे आलो होतो भेटलो आणि तर निघतोय आम्ही. गप्पा गोष्टी झाल्या. आजी जरा मध्ये मुंबईला होती त्यामुळे येणं व्हायचं नाही. पण आता आली तर भेटलो आम्ही. आजीला भेटलो आणि निघतो आता. चला आई अरे जाऊ का कुठं. आम्हाला तस तरी बसलो आम्ही निवांत. खूप ऊन लागत होतं मग आलो बसलो जरा. जय सद्गुरू. हा अरे मला नको मला बटर घे बटर. बटर जे काही देतच नाही. खाली लावला. हे बघ, हा, ही आमच्या आजीची मेहनत केलेली. तुमची मेहनत आहे ना.
आधीची मेहनत आहे. हा. निमरा तू कुठे जायचास वा आता आम्ही पोचू 5 मिनिटात. आता 5 मिनिटात जा घरी. आहे ना हो चला वर्षाने बांधला नाही टोपरा. चला या काम सांभाळून कर, जास्त जाऊ नको कुठं. बाय जा सांभाळून पोरांना बाहेर सांभाळून यायला परत या मुंबईला. मुंबईला आता पनवेलाच ना, मोठ्या पडद्यावर पिक्चर बघायला यायचं आपल्याला थिएटर मध्ये. तर येशील तेव्हा अरे पण ही नेतील जावा ना हो. मी येऊ ये एकदा तू 2-3 दिवस राहा तिकडं. त्यांना कोण नेल तेव्हा ते हो, कसे ते आता बाया आणील ते तिकडे आले की मला जायला आणायला. मुंबईला आले की. हो मी शेवट आला ना आगोड पावत हम्म. आगोड पावत आता हे याला काय आता ही माणसं आणतील नेतील तेव्हा मी येणार चालेल मग करतो काकांना वगैरे फोन. हा हा, हो हो बाळा हा, या. काम सांभाळून राहा. हा मोठे झाला चल चल बाय. बाय कडवं. उमरातून जातात, हा? हो चला चला हा, पोरांना बघितलं आजी सांगतो फोन करायला. सांगतो, फोन करतो आईला. चल. काय मला फोन मला हो हो त्यांनी काय मला वाट बघते फोनाची हो केल्यावर मला फोन लाव हो हो सांभाळून हो. सगळ्यांच्या अंगण्यामध्ये तुम्हाला ह्या मला कडवे पावटे मिरच्या. हो चला आई. हो चला अम्मा. नाही आता जाऊ काय 5 मिनिटात. ऊन लय झालाय हो. कायचं काय ऊन. आई तिकडेच आहे मुंबईला. आता बघू आता कधी परीक्षा झाल्यावर येतील पोरं बिरं. मामा यंदा तुम्हाला आंबे आहे चांगले. आंबे चांगले आहेत म्हटलं. 3-4 पेटी निघतील ह्याच्यात. गावचं वातावरण मस्त वाटतं जरा. आता इकडे दुपारी 2च्या नंतर आहे ना थोडासा म्हणजे ऊन असतं, पण हवा पण खूप गारगार असते ना. आणि एरवी मगाशी 1-1.5 वाजता तर बापरे वारा पण गरम गरम येत होता. चला डोकरा बांधून झाले हे दिवसभरात. डोकरा बांधला असता एकदम चेहरा दाखवलाच नाही तुझ्या व्हिडिओमध्ये. पुढं बघ पुढं बघ. आज जायला किती वाजता जाऊया आई? किती वाजता जाऊ आपण? मला आवाज दे. का गे एका टायमाचे होऊन जाईल. पाणी सुटलं जरा. फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणल्यावर. तयारीकडे झालेली आहे. हे चूल आहे पेटवले आणि चुलीवरती आम्ही करणार आहोत. साहित्य तिकडे कटिंग करून घेतले वर्षाने. माहिती तिला आपण जुन्या घरी असतील तिकडच्या मटण बनवलेलं आहे याच्यामध्ये 1 नंबर झालेला. त्यानंतर बनवलंच नव्हतं काय बरेच वर्ष. मसाले ॲड करूया आता पटापट. झालं आहे मेल्ट झाला आहे थोडा. कांदा टोमॅटो शिजतंय ना. ही आहे ह्याची आई बरोबर. ह्याची ही आई आहे. आता उलटा झाला नाही ही ह्याला दम देते. आता बघा घुरते घुरघुर बिल कसे. आता ही वयस्कर झाली ना म्हणून ही त्याला दम देते. म्हणजे माणसामध्ये पण आहे आणि मांजरामध्ये पण आहे. मोठं झाल्यावरती त्यांना दात येतात तोंडाला. ह्या मातीच्या भांड्याची हीच हे असते. उतरून ठेवला ना तरी पण तो उकडत राहतो. कसं झालंय. आम्ही दुपारचं बसलो असं जेवायला. इकडे बघते ना दुपारच्या जेवणातला बेत आहे कोळंबीची ग्रेव्ही आणि इकडे खेकड्याचा रस्सा आहे. दोन्ही सोबत कॉम्बिनेशन आहे. हा रस्सा केला म्हणून थोडं तिबुल केला. ग्रेव्हीसोबतच पोटभर जेवेल माणूस. वाव सुपर झाला सुपर. मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला. आमचा केळशीचा दौरा त्यानंतर नातेवाईकांची भेट. घरी येऊन आम्ही छान असा बेत केलेला आहे. कोळंबी थोडासा तिबुल घातला आहे. रेसिपी ओव्हरऑल गावाकडचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जरूर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमची एक प्रतिक्रिया जरूर कळवा आणि छान कमेंट्स तुमचे. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला नवीन असाल तर. तुम्हाला असं छान गावाकडचे व्हिडिओ नक्की घेऊन येत राहील. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू बाय. टेक केअर.